रश्मी लहानाची मोठी मुंबईमध्ये झाली. तिचं सगळं शिक्षण मुंबईमध्ये झालं. तिचे आई-वडील बॉर्न अँड बॉटम मुंबईमध्ये असल्यामुळे तिला मुंबईच्या वातावरणाची सवय होती, मुंबईची सवय होती, शहराची सवय होती. पण तरुण वयामध्ये आल्यानंतर तिचं लग्न गावातील एका मुलासोबत ठरवलं गेलं. ती देखील आनंदाने गावामध्ये नांदण्यासाठी तयार झाली. लग्नानंतर गावी गेल्यावर गावाच्या वातावरणाची तिला हळू सवय होत होती. आणि त्याच वेळेला लग्नानंतर तिचा पहिल्यांदा मासिक पाळी आली. आता मासिक पाळी आल्यानंतर मग तिला घरातून सांगितलं गेलं, की तुला घरामध्येच एका वेगळ्या खोलीमध्ये राहायचं आहे. घरामध्ये तिची सासू आणि आजे-सासू या दोघीही होत्या. आजे-सासूने तिला घराच्या एका खोलीमध्ये अंथरूण-पांघरूण टाकून दिलं. तिला सांगितलं गेलं, की तुला या खोलीमध्ये जेवण आणून दिलं जाईल. तुझे कपडे सगळे वेगळे असतील. तुला मात्र घरातल्या कुठल्याही वस्तूला हात लावता येणार नाही. या 4 दिवसांमध्ये तुला तुझ्या नवऱ्यासोबत झोपता येणार नाही किंवा नवऱ्यासोबत राहता येणार नाही, असं सांगितलं गेलं. आता तिला मनोमन दुःख वाटलं, कारण ती मुंबईमध्ये लहानाची मोठी झाली होती. पण काही काळ गेला, 1, 2, 3 दिवस गेलेले आहेत. तिला जेवण-खाण जागच्या जागी मिळत होतं. कपडे जागच्या जागी मिळत होते. एकाच जागेवरून तिला कुठेही हलायचं नव्हतं. आणि सुरुवातीला ही गोष्ट तिच्या मनाला पटत नव्हती. पण मात्र आता तिला हे कळत होतं, की आपण इथून पुढचं आपलं आयुष्य गावामध्ये जाणार आहे आणि याच घरामध्ये जाणार आहे. मोठ्यांनी सांगितलेलं आपल्याला ऐकावंच लागेल. मग त्याच्यामुळे हे सगळं मनाशी खूणगाठ बांधून मग तिने तिचं जे महिन्याचे जे 4 दिवस आहेत, हे 4ही दिवस त्या घरामध्ये अत्यंत आनंदात, सुखात कसे घालवायचे याचा त्याने विचार केला आहे. आपल्यासाठी जेवण जागच्या जागी दिलं जातं आहे. आपल्याला घालण्यासाठी कपडे हे जागच्या जागी आणून दिले जातात. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तिने आनंदाने एन्जॉय करायचं ठरवलेलं आहे. आणि मग कालांतराने येणाऱ्या दिवसांमध्ये तिचे जे 4 दिवस होते, हे 4 दिवस एन्जॉय करत होती. दुसरी कुठली मुलगी असती तर तिने घरामध्ये विरोध केला असता, भांडणं केली असती आणि मी मुंबईची कशी आहे हे दाखवून दिलं असतं. पण मात्र जी परिस्थिती आहे, या परिस्थितीशी जुळवून घेतल्यामुळे आता मात्र ती तिचं जीवन सुखाने जगत आहे.